श्रीराम. आज आपण आता 123वा श्लोक पाहणार आहोत. हा श्लोक असा आहे, ऐका. अहिल्ये सती लागी आरण्य पंथे, कुवाडा पुढे देव बंदी तयाते. बळे सोडिता घाव घाली निशाणी, नुपेक्षी कदा राम भक्ताभिमानी. श्रीराम. समर्थ खरोखरीच समर्थ आहेत. म्हणजे असं की हा जो श्लोक आहे तो श्लोक त्यांच्यामध्ये रचनेचं तर कौतुक आहेच आहे, पण त्याच्याबरोबर निस्सीम रामभक्ती सुद्धा या ठिकाणी दिसतीये. आतापर्यंतच्या सगळ्या श्लोकांमध्ये नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी अशी ओळ होती, आणि आता या श्लोकामध्ये शेवटची ओळ नुपेक्षी कदा राम भक्ताभिमानी आहे. आणि या एका श्लोकात समर्थांनी जवळजवळ सगळंच रामायण सांगितलं आहे म्हटलं तरी काही हरकत नाही. अतिशयोक्ती होणार नाही ती, कारण आपल्या पुढे जे मांडलेली आहे कथा ती पहिल्या ओळीमध्ये अहिल्येची कथा मांडलेली आहे. अहिल्ये सती लागी आरण्य पंथे. आता काय आहे की हा जो राम आहे हा दाशरथी राम आहे, कारण याच्या आधी आपण भार्गवरामाची कथा पाहिली होती, म्हणून हा राम आहे हा दाशरथी राम आहे हे पहिले स्पष्ट केलं पाहिजे. आता हा दाशरथी राम विश्वामित्रांच्या बरोबर त्यांच्या यज्ञाचं रक्षण करायला म्हणून बाहेर पडलेला आहे, आणि त्याच्यासोबत लक्ष्मण सुद्धा आहे. हे यज्ञ रक्षणाचं काम जे आहे ते श्रीरामांनी अतिशय उत्तम तऱ्हेने पार पाडलेलं आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी विश्वामित्रांचे वाहवा किंवा मिळवलेली आहे, आणि विश्वामित्र आपल्या शिष्यावर अत्यंत त्याला खुश म्हणूया असे आहेत. त्यामुळे त्यांनी म्हटलं की बरं रामा, मी तुला आता आणखीन काहीतरी दाखवतो आणि नेतो. म्हणून त्यांनी असं ठरवलं की रामाला आता मिथिलेला राजा जनकाकडे घेऊन जायचं. जनकाकडे काय होतं तर जनकाकडे धनुर्यज्ञ होता, म्हणजे त्याच्याकडे एक शिवधनुष्य होतं, आणि ते शिवधनुष्य त्याला जो कोणी प्रत्यंचा लावेल त्याला हा जनक राजा जानकी म्हणजे त्याची कन्या सीता हिच्याशी विवाह करून देणार होता, असा हा पण होता. त्याच्यासाठी हे विश्वामित्र रामाला मिथिला नगरीमध्ये घेऊन जात होते. या मिथिला नगरीमध्ये घेऊन जात असताना रस्त्यामधल्या अरण्यात एके ठिकाणी ऋषी थांबले, आणि त्यांनी त्याला गौतम अहिल्येची कथा सांगितली की बाबा रे, या ठिकाणी हा जो तुला एक पडित आश्रम दिसतोय या ठिकाणी एक महासाध्वी राहते. ती सध्या शिलावत आहे, कारण असं झालेलं आहे की ती अत्यंत सुंदर आणि साध्वी अशी जी अहल्या होती तिच्याबद्दल देवराज इंद्र याच्या मनामध्ये अभिलाषा निर्माण झाली, आणि तो कपट वेशाने या अरण्यामध्ये आला. त्यांनी या अहिल्येचा शीलभंग केला, आणि त्यामुळे झालं काय की जेव्हा दुर्वास ऋषींना ही गोष्ट समजली तेव्हा दुर्वास ऋषींनी एकदा एका बाजूने इंद्राला तर शाप दिलाच दिला, पण त्याच्याबरोबर अहिल्येला सुद्धा शाप दिला की हे अहिल्ये, तू आजपासून या ठिकाणी एखाद्या दगडासारखी शिलावत होऊन राहशील, आणि कोणाशीही तुझा संपर्क येणार नाही, कोणीही तुझ्याशी संपर्क ठेवणार नाही. आणि ती विचारते की माझ्या हातनं अशी काय चूक झाली आणि ही शिक्षा मला किती काळ भोगावी लागेल. तेव्हा ते म्हणतात की सर्व सोडून तू फक्त तप कर, आणि ज्या वेळेला येथे दाशरथी राम येईल आणि तुझं स्वागत स्वीकारेल, तू त्याचा आदरातिथ्य कर. तुझं स्वागत जेव्हा तो स्वीकारेल त्यावेळेला तू या शापातून मुक्त होशील. आणि त्यानंतर मग अशी ही कथा सांगितल्यानंतर विश्वामित्रांच्या बरोबर हा राम त्या पर्णकुटीमध्ये गेला, आणि त्या ठिकाणी अहिल्येचं जे तिने स्वागत केलं, आदरातिथ्य केलं ते स्वीकारलं. आणि त्यानंतर अहिल्या ही पावन झाली, धन्य झाली. वाईट टाकलेली होती ती माणसामध्ये आली, म्हणजे जडजीवांमध्ये चैतन्य हे रामामुळे निर्माण झालं, आणि ती आपल्याला उशाप आहे तो रामामुळे आहे म्हणून ती सारखी रामाची आठवण करत रामाची वाट पाहत होती. आणि या ठिकाणी समर्थ असं म्हणतात की या प्रमाणे रामाने त्या अहल्येचा उद्धार केला, आणि ती सती अहिल्या या नावाने गौरवली गेली. असा राम हा भक्तांचा अभिमानी आहे.
या ठिकाणी दुसरी जी कथा आहे, दुसरा जो भाग घेतलेला आहे तो की कुवाडा पुढे देव बंदित याने बळे सोडिता घाव घाली निशाणी, अशा या 2 ओळी आहेत की कुवाडा करणं म्हणजे रक्षण करणं. की देव सुद्धा काय होते की देव राक्षसांच्या दैत्यराज जो रावण होता त्याच्या बंदीशाळेमध्ये होते. हा दैत्यराज हा त्यावेळेला श्रीलंकेमध्ये राजा होता आणि श्रीलंका आणि रावण हे त्या काळामध्ये महाबलाढ्य सत्ता अशी झालेली होती. त्यांनी पूर्व सागर पश्चिम सागर हे तर पादाक्रांत केलेच होते, सगळे तिथले राजे त्याचे आश्रित होतेच, पण यांनी स्वर्गावर स्वारी करून देवांना सुद्धा बंदिवान करून घेतलेलं होतं. आणि असा हा रावण अतिशय मातला होता आणि त्याची दहशत सर्व विश्वाला होती. अशा वेळेला सर्व देवांनी श्रीरामाची श्री विष्णूची अशी करुणा भागली आणि हा श्री विष्णू कौसल्या आणि दशरथ आणि कौसल्याच्या पोटी जन्माला येऊन त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तर अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा कठीण परिस्थिती रामावर असताना सुद्धा रामाने बलाढ्य दहशतवादी अशा हा अहंकारी अत्यंत कामी अत्यंत क्रोधी पण महाविद्वान अशा या रावणाचा पराभव केलेला आहे. आणि त्या रावणाचं काय केलेलं आहे तर रावणावर ओळ बघा इथे की बळे सोडिता घाव घाली निशाणी, अशी ही ओळ. याच्यात गंमत अशी आहे की या जो निशाणी शब्द आहे या शब्दाचे या ठिकाणी विविध अर्थ आहेत. म्हणजे रावणावर त्यांनी रावणाच्या निशाणावर म्हणजे रथावर जे निशाण लावलेलं असतं, जो झेंडा फडकवला किंवा पताका फडकवत असते त्याला निशाण म्हणतात, की ते निशाण मोडून टाकलं. नंतर काय केलं की रावणावर निशाणा साधला, म्हणजे काय केलं की रावणावर अचूक शरसंधान करून रावणाचा वध केला. आणि हा वध केल्यानंतर तिसरा जो अर्थ आपण मागे बघितला होता की घाव घाली निशाणी, निशाण याचा अर्थ एक रणवाद्य आहे किंवा एखादा मेसेज दूर ठिकाणी पसरवण्यासाठी जे तालवाद्य त्यालाही निशाण असं म्हणतात. त्याच्याचबरोबर निशाण म्हणजे जय जयकाराच्या वेळेला जो डंका वाजवला जातो त्यालाही निशाण म्हणतात. अशा या सर्व अर्थांनी निशाण हा शब्द या ठिकाणी अतिशय सुंदर असा योजलेला आहे. बळे सोडिता घाव घाली निशाणी, की याप्रमाणे देवांची बंदिवासातून सुटका केली. त्यांनी रावणाचा रथ मोडला, ध्वज मोडला, रावणावर निशाणा साधला, रावणाला ठार केलं आणि त्यानंतर सबंध त्रिभुवनामध्ये याच्या पराक्रमाचा डंका वाजला आणि देवांची बंदिशाळेतून मुक्तता झाली. याप्रमाणे हा जो राम आहे किंवा हा जो देव आहे हा भक्तांचा अभिमानी आहे. ज्या ज्या वेळेला याला भक्तांनी हाक मारलेली आहे, अहिल्या, शबरी, सुग्रीव, बिभीषण, हनुमान, त्या वेळेला सगळ्यांच्या मदतीला हा श्रीराम धावून गेलेला आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेले नुपेक्षी कदा राम दासाभिमानी, असा हा श्लोक आहे. अतिशय सुंदर, काव्याच्या दृष्टीनेही काव्यकुशलता ही याच्यामध्ये फार सुरेख आहे आणि रामायणही एकाच श्लोकामध्ये फार सुंदर पद्धतीने याच्यामध्ये मांडलं गेलेलं आहे. श्रीराम